क्षेत्ररक्षणाचे प्रतिबंध मैदानाच्या आतमध्ये असणार आहेत. त्या पहिले षटक आणि या गोलंदाज मार्कवर मिस्टर रोहित. आजच्या दिवसापासून अगदीच भारतभर ज्या स्पर्धेची चर्चा असते, जगभर ज्या स्पर्धेची चर्चा असते, भारतातील एक अप्रतिम अशी IPL ची स्पर्धा देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. अगदीच प्रत्येक क्रिकेट वेळा आज TV समोर मैदानावर जाऊन ज्या स्पर्धेचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळेल ती IPL ची स्पर्धा देखील आजच्या दिवसापासून सुरुवात होत्या. आणि या संध्याकाळच्या सत्रामध्ये IPL चं पहिलं मॅच पाहण्यासाठी सर्व जाणार आहेत. तोपर्यंत आज दिवसभर जिथं स्पर्धा रंगणारा त्या मैदान विरार वेस्ट माडाचं मैदान आणि स्टार्ट टू द मॅच पंचांचा इशारा येत असताना पहिला चेंडू मिस्टर रोहित टू राजेश. पहिला चेंडू फुल करण्याचा प्रयत्न, बॅट बॉल मध्ये कनेक्शन नाही आहे, डॉट बॉल न झाली आहे सुरुवात. रोहितनं पहिला चेंडू निर्धाव हाताळला, डॉट हाताळला. रोहितचा हा पहिला चेंडू अगदी चांगला म्हणावा लागेल. पडल्यानंतर चेंडूनं थोडीशी उंची घेतली होती, मात्र चेंडूमध्ये गती नव्हती आणि त्याचाच फायदा गोलंदाजाला मिळाला. म्हणजे पहिलाच सुरुवात अगदीच रोहितनं स्लोअर वनने केली असं म्हणायला हरकत नाही. चेंडू क्रमांक दुसरा मिस्टर रोहित. पुन्हा एकदा समोर सामना करताना राजेश आपला पाहायला मिळतो. या वेळेला फटका त्याच पद्धतीनं सजवला, त्या ठिकाणी शतरक्षक कुठलाही नाही आणि शतरक्षकाकडे संधी देखील उपलब्ध करून दिलेली नव्हती. या स्पर्धेचा दमदार दिमागदार अशी सुरुवात झाली. 6 ज्या स्पर्धेची सुरुवात झाली ना, त्या स्पर्धेची एक्साइटमेंट आपल्याला आजच्या संपूर्ण दिवसभर आणि उद्या देखील पाहायला मिळणार आहे. त्या स्पर्धेची सुरुवात झाली षटकारांना. अगदीच पहिला डॉट, त्यानंतर 6. या वेळेला पुढे येऊन स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. अगदीच जर पहिलं तर शतरक्षक पाहायला मिळतो लॉंग ऑफ मध्ये आणि तिथं चेंडूला फील्ड केलं जात आहे. धर्मांत 1 स्ट्राईक रोटेट केले जाते. मैदानाच्या आतमध्ये इंटेलिजंट क्रिकेट दाखवत असताना मिस्टर राजेश पहिल्या चेंडूवर षटकार, पहिला चेंडू डॉट, त्यानंतर षटकार खेचल्यानंतर मात्र स्ट्राईक रोटेट केल्या आणि आपल्या साथीला आलेला मिस्टर कल्पेश यांना संधी दिल्या मैदानाच्या आतमध्ये. चेंडू क्रमांक 14 इन ऍक्शन मध्ये घेऊन रोहित पुन्हा एकदा. या वेळेला पुन्हा एकदा फटका सजवण्याचा प्रयत्न, फटका फसला. शतरक्षक चेंडू पर्यंत येतो आणि अगदीच शून्याचा चष्मा घालून कल्पेश इज बॅक टू द डगआउट. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मिस्टर अभिषेक 1 डाऊनला मैदानाच्या आतमध्ये आला. अगदीच 7 वर 1 बाद अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते टीम घोडेवाडी या संघाची. या वडला स्टेट डाऊन द ग्राउंड 30 सर्कलला क्लिअर करत अगदीच आमच्या मुख्य व्यासपीठाच्या समोर आला 4 चौकार. अगदीच अभिषेकनं मैदानाच्या आतमध्ये आल्या आल्या पहिल्या चेंडूवर स्टेट डाऊन द ग्राउंडचा फटका दाखवला स्टेट बॅटनं. या वेळेला चेंडूला सीमारेषेपर्यंत पोहोचवले. यावेळेला पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये होता,
मात्र 30 सेकंदला अगदी चेंडूला क्लिअर केले दोन क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठी आणि पुन्हा एकदा चेंडू झाला फरार. अगदीच श्रेयस स्पोर्ट्स चषकाचा चौकार 4. धावसंख्या 1 बाद 15, 1 for 15 रन ऑन द बोर्ड. लॉस ऑफ द 1 विकेट. पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव केला जाईल कारण 30 सर्कलचं जे बंधन होतं पहिल्या षटकामध्ये ते मात्र दिस क्रिकेट काउंटडाऊन या यूट्यूब चॅनेलवर ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते, अर्थात CCD लाईव्ह. श्रेयस स्पोर्ट्स चषक क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा रणसंग्राम आज या विरारच्या नगरीमध्ये रंगत्या. आज वाडी टू वाडी असे सामने या ठिकाणी रंगताना पाहायला मिळणार आहेत. दुसऱ्या षटकाला होती सुरुवात. चला प्लीज स्टार्ट द मॅच. वेळ घेऊ नका. विधीचा दुसऱ्या षटकाला होती मैदानाच्या आतमध्ये सुरुवात. गोलंदाजी मार्कवर या वेळेला मस्त संकेतवर जबाबदारी सोपवलं गेलं. पहिलं षटक जर पहिलं ना तर जिथं विकेट नक्कीच आली, मात्र त्या व्यतिरिक्त 2 चौकार 1 षटकार तब्बल 15 धावा पहिल्या षटकामध्ये रोहितनं खर्च केला. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये संकेत गोलंदाजी मार्कवर आला. विधीचं पंचांच्या डाव्या बाजूनं या वेळेला बॅटच्या रडारमध्ये आला चेंडू आणि या सिमेंटची खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळते आणि या वेळेला चेंडूला सरळ षटकारासाठी ठोठावल्या 6. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर संकेत पुन्हा एकदा या वेळेला काय अप्रतिम फटका. अगदीच सूर्यकुमार यादवच्या स्टाईल मध्ये चेंडूला फेकून दिला. सूर्य स्टाईल मध्ये ठोकलाय षटकार. चला पंच आपला दिवसा 6 धावसंख्या फ्लाय होतोय. सलग 2 चेंडूवर 2 षटकार. राजेश इज ऑन फायर. या वेळेला पुन्हा एकदा फटका सजवण्याचा प्रयत्न. फटका फसला, मात्र नोमास लान मध्ये चेंडू फडेल आणि 1 बाउन्स. पुन्हा एकदा चेंडू फरार. थँक्यू डेझी. अगदीच या चौकारानंतर धावसंख्या 31 वर जाऊन पोहोचल्या. 31 रन ऑन द बोर्ड. लॉस ऑफ द 1 विकेट. टीम गाडीवाडी संघ या वेळेला पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू जाऊन शरीराचा वेध घेतला. तिचा निर्धाव चेंडू डॉट बॉल. संकेत इथून मात्र कमबॅक करेल का हा प्रश्न. पहिल्या चेंडूवर षटकाराला, दुसऱ्या चेंडूवर देखील षटकाराला, तिसऱ्या चेंडूवर स्ट्रेट डाऊन द ग्राउंड चौकार येताना पाहायला मिळाला आणि मागचा चेंडू जर पाहिलं तर निर्धाव राहिला. त्या चेंडूवर मध्ये वेग होता, थोडासा खाली राहिला चेंडू आणि या संकेत इथून मात्र कमबॅक करावं लागणार आहे कारण पहिलं षटक 15 धावेचं होतं, दुसरं षटक 16 धावेचं आतापर्यंत राहिला.
या वेळेला फुलका चेंडू, पुन्हा एकदा मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न आणि चेंडू पुन्हा एकदा अगदीच आमच्या श्रेयांश स्पोर्ट्सचा टॉस बॉक्सच्या अगदीच बाजूला चेंडू 6 धावन करता. अगदीच राजेशनं जर विचार केला तर राजेशनं संकेतला या अगदी सकाळच्या सत्रामध्येच घाम फोडण्याचं काम केलं. मैदानाच्या आतमध्ये 5 चेंडू 22 धावा संकेत खर्च करतो. 3 षटकार त्याच्या विरोधामध्ये राजेशनं ठोकलेत. या वेळेला पुन्हा एकदा अगदीच खोलवर फेकला हा चेंडू, मात्र कार्पेटच्या सहाय्यानं चेंडूला खेळल्या. शेवटच्या चेंडूवर एक धाव येईल आणि या स्ट्राईक मात्र राजेश आपल्याकडेच ठेवताना पाहायला मिळेल. राजेशचा विचार केला तर 9 चेंडू आणि या 30 धावांची खेळी मैदानाच्या आतमध्ये तो करतो. त्याच्या सोबतीनं अभिषेक मैदानाच्या आतमध्ये 2 चौकाराच्या साह्यानं अभिषेक 2 चेंडू 8 वर मैदानाच्या आतमध्ये खेळची खेळी मैदानाच्या आतमध्ये राजेश दाखवतो. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये दिनेश गोलंदाजी मार्कवर येतो. दिनेशला आता इथून चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे. मागच्या षटकामध्ये ज्या झालेल्या मिस्टेक्स आहेत, मागच्या षटकामध्ये संकेतच्या विरोधामध्ये झालेले जे हल्ले आहेत, संकेतच्या विरोधामध्ये गेलेले जे रन्स आहेत ना, त्याला कव्हरअप करण्याचं काम मस्त दिनेशला करावं लागणार आहे. दिनेश टू राजेश. यावेळेला पहिला चेंडू ऑफ साईडच्या दिशेनं आणि त्यावर ऑन द टोस चेंडूला खेळलं गेलं. चेंडू पॉईंटमधून फरार होईल. 4 आणि चौकार येताना पाहायला मिळतो. डीजे अगदीच राजेशचा विचार केला तर षटकार आणि चौकारांची भाषा मैदानाच्या आतमध्ये आज बोलताना पाहायला मिळतो. अगदीच सकाळच्या सत्रापासून ज्याला लई सापडल्या तोच राजेश मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईक. या वेळेला अगदीच बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू थोडासा लांब ठेवलाय गोलंदाजानं. निर्धाव चेंडू, डॉट बॉल, बोटं फिरवली होती. प्लस सीसीडी लाईव्हवर पाहायला मिळतं. या वेळेला जास्तीचा बाहेर असलेला चेंडू, दोन्ही हात समांतर, स्पर्श चेंडू, वाईट चेंडू. या वेळेला पुन्हा एकदा फिरान आला. अगदीच आपण सीसीडी लाईव्हवर एक्स्ट्रा रिप्लेमध्ये पाहू शकतो कशा पद्धतीनं अगदीच बॅट चेंडू येण्याच्या कुदर फिरली होती. निर्धाव चेंडू, सलगचा पहिला चेंडू 4 धावांसाठी, त्यानंतर डॉट, त्यानंतर वाईट आणि पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत दिनेशच्या षटकामधील झाला. 5 धावा आतापर्यंत खर्च करतोय. धावफलकाचा विचार केला तर 43 धावा. यावेळेला पुढे येऊन फटका सजवण्याचा प्रयत्न, फटका फसला. चेंडू हवेमध्ये आणि अगदीच राजेश आपल्या संघासाठी एक चांगला खेळ करून 13 चेंडू आणि राजेशचं स्वागत त्याच्या पवेलियन मध्ये टाळींच्या गजरामध्ये झालं, ज्यानं 13 चेंडू आणि 34 धावांचा खेळ दाखवला. अगदीच दिनेशच्या खात्यामध्ये सफलता आल्यानंतर शफल करून खेळला हा फटका आपला पाहायला मिळतो. अगदीच चेंडूला आणखी एकदा चौकारासाठी प्रत्येक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतो. तो चौकार आणि षटकारानं सुरुवात करताना आपला पाहायला मिळतो. नंतर आपण टॉस करता यायचं. या चालू सामन्याच्या मध्यंतरामध्ये आपला टॉस केला जाईल. या पुढील मॅच असेल आपल्याला देखील सूचना आहे. चला थोडंसं स्पीडअप घ्या. कालभैरव क्रिकेट संघ कातरवाडी, कळमुंडी संघ आणि प्रतिस्पर्धी संघ राधाकृष्ण क्रिकेट संघ काझरकोंड, दोन्ही संघांना महत्वाची सूचना, आपण टॉस करता यायचं आहे. ओव्हर टू यू. सर थँक्यू सर. अगदीच सेकंड इनिंगकडे आपण जातो. 59 धावांचं लक्ष आहे. ऑनस्क्रीन आपण पाहू शकता इथं अगदीच 24 चेंडू आणि या 59 धावांचं लक्ष. मैदानाच्या आतमध्ये 2 फलंदाज दिनेश आणि त्याच्या सोबतीनं किशोर आला. पहिला चेंडू अगदीच मिड ऑन रिझनकडे त्या ठिकाणी चेंडूला फील्ड केला गेला. एक
निर्धाव चेंडूनं या इनिंगची देखील सुरुवात झाली. पहिल्या इनिंगचा जर विचार केला, पहिला चेंडू तिथंही निर्धाव आला होता. सेकंड इनिंगमध्ये देखील पहिला चेंडू डॉट बॉल आल्या. दरम्यान या वेळेला तोच प्रयत्न फलंदाजाचा होता. पुन्हा एकदा अगदीच मिडॉनच्या क्षेत्ररक्षकाकडे संधी होती आणि या चुकी झाल्या. स्ट्राईक या ठिकाणी रोटेट होताना पाहायला मिळाल्या. खराब क्षेत्ररक्षण, जिथं चेंडूला अगदीच पहिल्याच अटेम्प्टमध्ये गॅदर करता येऊ शकत होतं, मात्र थोडीशी मिस्टेक झाली, चुकी झाली आणि या समोरच्या संघाला एक धाव घेण्याची संधी मिळाल्या. दिनेश आणि किशोर या ठिकाणी स्ट्राईक रोटेट करताना पाहायला मिळत आहेत. दोन चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झाला. दहावीचा श्रीगणेश मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळाला. दोन चेंडूचा खेळ बिनबाद एक अशी परिस्थिती कुंभारवाडी संघाची आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्या विरोधामध्ये घाडेवाडीचा संघ मैदानाच्या आतमध्ये रंगतो. या बॉलला पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चांगलं षटक आतापर्यंत गोलंदाज विजय गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतो आणि विजयचं हे षटक आतापर्यंत सुंदररित्या रंगताना पाहायला मिळतंय. 3 चेंडूंचा खेळ झालाय आणि 3 चेंडू अखेर 2 धावा त्यानं खर्च केल्यात. या वेळेला उलटा फुलटा करण्याचा प्रयत्न होता, मात्र पुन्हा एकदा बॅट आणि बॉलमध्ये कनेक्शन नाही. ज्या वेळेला सरळ बॅटनं रन्स येत नव्हत्या, उलट बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र तोही मैदानाच्या आतमध्ये फसला. 4 चेंडूंचा खेळ झाला. 4 चेंडू मागे 2 धावा विजयनं आतापर्यंत खर्च केल्यात. विजय चांगली गोलंदाजी हाताळतोय. दरम्यान या वेळेला डाऊन द ग्राउंड चेंडू सीमारेषे पार. आमच्या कॅमेरामॅनच्या स्वागतासाठी आला या षटकार डीजे. चला बॉल आलेल्या मैदानाच्या आतमध्ये. सर व्हॉलेंटियर्स आपल्याला विनंती आहे, कृपया आपण जर चेंडू बाहेर जातोय तर आपण लवकरात लवकर तो मैदानाच्या आतमध्ये द्यायचा. या वेळेला पंचांकडे नक्की तर लेग बिफोर तो विकेटसाठी दाद मागितली जाते. मात्र पंच आपल्या मैदानाच्या हातामध्ये तटस्थ असताना पाहायला मिळतात. लेग बायच्या रूपानं एकदा होईल. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी संपत्या. पहिल्या षटका अखेर 9 धावा धवफलकावर. अगदीच जर पाहिलं तर कुंभारवाडी संघाच्या बाजूनं कुठलाही विकेट आतापर्यंत गेला नाही. हॅलो, येस, कातकरवाडी संघ आपल्याला शेवटचा आवाज आपल्यापर्यंत माझा आवाज पोहोचतोय. चला, आपल्या सहकार्याने ही स्पर्धा पार पाडणार. आजचा पहिला दिवस आहे. एक चांगली मॅच, चांगले बॅटर आपल्या भेटीकरता देखील येणार आहे. प्रतिस्पर्धी संघ या ठिकाणी दाखल आहे. चला, कातकरवाडी संघ आपल्याला विनंती, आपण त्वरित कॉम्बॉक्सच्या दिशेने टॉस कबस या व्यासपीठावरती आपला थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी टॉस केला जाईल. कातकरवाडी संघ थोडंसं स्पीडअप घ्या. ठीक आहे प्रथमेश सर, आपण जाऊया पुन्हा एकदा इन ॲक्शनमध्ये. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटका अखेर 9 धावा धावफलकावर लागल्या गेल्या. तर अजूनही 50 धावीची गरज आहे. येणारे चेंडू शिल्लक आहेत 18 मध्ये 50ची गरज आहे. 18 चेंडू व 50 धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मिस्टर राजेश. ज्या राजेशनं अगदी 34 धावांचा एक अप्रतिम धुवाधार अशी खेळी पहिल्या इनिंगमध्ये दाखवली होती, तोच राजेश आता मात्र गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतो. चला प्लीज स्टार्ट ऑफ द मॅच. वेळ जातो याची नोंद घ्या. राजेश टू दिनेश. पहिला चेंडू फुलटॉस चेंडू, मात्र त्यावर पुरेपूर समाचार घेता आला नाही. फटका फसला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येताना पाहायला मिळतो आणि पहिला विकेट या ठिकाणी कुंभारवाडी संघाचा डाऊन होत असताना पाहायला मिळतोय 9 या धावसंख्येवर. डीजे चला, फलंदाज थोडंसं काही करत मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. नवीन फलंदाज अक्षय मोस्ट अक्षयला या ठिकाणी पाचारण केलं गेलं. इन ॲक्ट नंबर 3 वर मैदानाच्या आतमध्ये तो दाखल झाला. अजूनही 50 धाब्यांची गरज आहे. आता मात्र 17 चेंडू आणि 50 धाबा समीकरण मैदानाच्या आतमध्ये बनल्या.
राजेशनं व्हेरी फर्स्ट बॉलवर आपल्या संघाला सफलता मिळवून दिल्या. नवीन आलेला फलंदाज अक्षय ऑनस्ट्राईक पाहायला मिळेल. त्याच्या विरोधामध्ये राजेश, ज्याच्या खात्यामध्ये एक यश आपलं प्राप्त होताना पाहायला मिळालंय. यावेळेला डाऊन द ग्राउंडच्या दिशेने हा खेळला फटका पाहायला मिळतो. अगदीच सहजतेनं एक धाव कंप्लीट होईल आणि एका धावेवर समाधान मानावं लागणार आहे. एका धावेनं धावसंख्या डबल डिजिटमध्ये 10 रन 1-0 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये टीम कुंभारवाडी. इथून हाणामारीचा खेळ करावा लागणार आहे. प्रयत्न पुन्हा एकदा तोच क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, मात्र चेंडूपर्यंत पोहोचला नाही. या चांगला स्टॉप केला त्या चेंडूला आणि या सहजतेनं या दरम्यान 2 धावा पळून पूर्ण केल्या जात आहेत. या दुहेरीनं नवफलक जाऊन पोहोचेल 1-2 1-2 12 धावा. तिचं या सिंगल डबलनं फारसा फरक आपला पाहायला मिळणार नाही, कारण आता जर करंट रन रेटचा विचार केला तर तो 8चा पाहायला मिळतो आणि रिक्वायर्ड रन रेट आता जाऊन पोहोचला 18वर. यावेळेला पुन्हा एकदा फटका सजवण्याचा प्रयत्न, फटका फसला गेला. 2 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत. 2 क्षेत्ररक्षकांमध्ये कॉलिंग नाही आहे. झेल सुट्ट इथून मिळालेलं आहे किशोरला जीवनदान आणि या जीवनदानाचा फायदा किशोर मैदानाच्या आतमध्ये कशा पद्धतीने उचलेल याकडे लक्ष आहे. रिक्वायर्ड रन रेटमध्ये पुन्हा एकदा चेंज होतो. रिक्वायर्ड रन रेट इथून वाढून जाऊन पोहोचतो 19.29. किशोर या जीवनदानाचा फायदा कशा पद्धतीनं घेईल याकडे आता मात्र सर्वांचं लक्ष लागलं. पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड अगदीच बॅक टू द बॉल सहजतेनं, मात्र मैदानाच्या आतमध्ये फक्त एक धाव आणि एका धावेनं धावसंख्या 15 या षटकातील शेवटच्या चेंडूचा खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये शिल्लक. आतापर्यंत 2 षटकांचा विचार केला तर षटकार चौकार खेचू दिलेले नाही आहेत. अगदीच इथून कुंभारवाडी संघ स्ट्रगल मैदानाच्या आतमध्ये इथून चांगला खेळ दाखवावा लागणारा. पुन्हा एकदा फुलर लाईनचा चेंडू लॉंग ऑफ रिझनकडे तो चेंडू निघून आला. सहजतेनं एक धाव कंप्लीट. थोडंसं लेझी क्रिकेट क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून धावसंख्येला 1-2 मात्र कन्वर्ट केलं गेलं. या दुहेरीनं धावसंख्या 17 आणि या 17चा खतरा कुणाला होईल हे मात्र पाहण्याजोगं ठरणार आहे. अजूनही या 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आणि या कुंभारवाडी संघाला मैदानाच्या आतमध्ये चांगलं क्रिकेट दाखवावं लागणार आहे. दोन्ही संघांना करूया थोडंसं फ्रेश, जाऊया संगीत कक्षामध्ये आणि एक गीत मैदानाच्या आतमध्ये घेऊन येऊया. डीजे साठी श्री राधाकृष्ण क्रिकेट संघ कांजरकुंड आणि त्यांच्या विपक्षामध्ये कालभैरव क्रिकेट संघ कातकरवाडी. आणि आपण जाऊया टॉस बॉक्समध्ये, ज्या ठिकाणी कातकरवाडी आणि कांजरकुंड या 2 संघांमध्ये नाणेफेकीचा कौल केला जाईल. तर दोन्ही संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झाले. तर मान्यवरांना विनंती करतोय आपण टॉससाठी यायचं आहे. आपण दोन्ही संघांना असेल ऑल द बेस्ट. कांजरकुंड संघानं टॉस जिंकला. आपण जो इंटरव्ह्यू तो सेकंड मॅच नंतर घेऊया. अगदीच पुन्हा एकदा आपण जाऊया लाईव्ह ॲक्शनमध्ये. अगदीच नाणेफेकीचा जो कौल झाला तो
घरचा संघ अर्थात काजरकोंड या संघाच्या बाजूने येताना पाहायला मिळाला. फीस धाबा धावफलकावर लागला पाहायला मिळत आहे. तिसऱ्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला आणि इथून सामना जर पाहिला तर टीम गाडेवाडीच्या संघाच्या बाजूने जात असताना पाहायला मिळतो. गाडेवाडीनं जर पाहिलं तर आतापर्यंत डॉमिनेट केले या स्पर्धेमध्ये. या मॅचचा एकतर्फी सामना आपला पाहायला मिळाला टीम गाडेवाडीच्या संघाच्या बाजूनं. रामदास स्वामी या गाडेवाडी हा संघ खेळतो आणि त्यांच्या विरोधामध्ये कुंभारवाडी संघाला मैदानाच्या आतमध्ये स्ट्रगल करण्यास भाग पडला. एवढला पुन्हा एकदा फटका चांगला 30 सर्कलला नक्कीच भेटतो. पण जसं म्हटलं ना, सिंगल डबलनं फारसा फरक या मॅचमध्ये पडणार नाही. 3 धावा या ठिकाणी पळून कंप्लीट केलेल्या आहेत. अगदीचा 13 धावसंख्या 25 वर जाऊन पोहोचल्या. अजूनही या 7 चेंडू आणि 34 धावेची गरज आहे. 7 बॉल 34चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आणि जे षटकार चौकारांची अपेक्षा आहे, ज्याची गरज आहे ना, ते मात्र अजून देखील आलेले नाही आहेत. पुन्हा एकदा फटका सजवला त्या ठिकाणी या डाऊन द ग्राउंड क्षेत्ररक्षक आपला पाहायला मिळतो. टिपलाय झेल आणि आणखी एक विकेट या ठिकाणी डाऊन होताना पाहायला मिळतो. याचा अर्थ पुढच्या 6 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त बाउंड्री रेषा या ठिकाणी आपला पार करावी लागणारा. 5 षटकार 1 चौकार किंवा 6 चेंडू 6 षटकार ही किमया मैदानाच्या आतमध्ये साधावी लागणारा. 6 बॉल 34 आणि इथून निलेशला आधीच जर पाहिलं ना तर युवराज सिंग बनावं लागेल, किरण पोलार्ड बनावं लागेल, हर्षल गिब्स बनावं लागेल आणि प्रत्येक चेंडू सीमारेषेच्या बाहेर ठोकावा लागेल. या वेळेला स्वर चेंडूवाला, वाईट चेंडूवाला निलेश मात्र इथून स्वतःवर विश्वास ठेवतो. निलेशला कदाचित ह्याची जाणीव आहे की मी या मैदानाच्या आतमध्ये या धाबा चेस करण्यासाठी ज्या षटकारांची गरज आहे ना, ते षटकार मैदानाच्या आतमध्ये ठोकू शकतो. 6 बॉल 33ची गरज आहे. निलेशनं अजूनही मॅच सोडलेली नाही. या वेळेला फटका फसला गेला. या चेंडूवर 3 धावा येणं गरजेचं, अन्यथा संघ थोडासा दूर जाताना पाहायला मिळेल. 1 धाव कंप्लीट झाल्या. दुसऱ्या धावीच्या नादामध्ये रनआउटची विकेट येताना पाहायला मिळतं. विकेट इथं सॅक्रिफाईस. सुयोग इज बॅक टू द डगआउट. अगदीच डायमंड डकचा शिकार मैदानाच्या आतमध्ये तो होतो. त्यांना पाहायला मिळतं मॅच औपचारिककडे जात असताना. या वेळेला पुन्हा एकदा मोठा फटका. षटकार तर आला, मात्र त्याला येण्यासाठी उशीर झाला. अगदीच किशोर मैदानाच्या आतमध्ये आला आणि त्या किशोरनं षटकार ठोकला. किशोर कदाचित आपला कॅप्टनला सांगतो की आपण मला थोडंसं उशिरानं मैदानाच्या आतमध्ये पाठवल्या.
पुन्हा एकदा तोच फटका खेळण्याचा प्रयत्न. तिचं जिथं संधी होती ना तिथं झेल देखील सुटतोय, मात्र फारसं नुकसान संघाला होणार नाही या टीम गाडीवाडी या संघाला. फक्तच एकाच धावानं स्ट्राईक रोटेट होईल. 35. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. इथून मॅच आपण फक्त कंप्लीट करतो. इथून गाडेवाडी संघ विजयाच्या दिशेनं अग्रसर झाली या मॅचमध्ये. प्रथम चेंडू अगदीचा एक चांगला बाउन्सर मैदानाच्या आतमध्ये दाखवला जातो. आदित्य मैदानाच्या आतमध्ये एक षटकार खाल्यानंतर देखील आपली कला मैदानाच्या आतमध्ये दाखवतो. कदाचित काहीसं अलग करण्याचा प्रयत्न आदित्यने केला असावा आणि तिथं तो षटकार आला होता. त्यानंतर पुन्हा एकदा आपला क्लास मैदानाच्या आतमध्ये दाखवतो. तर पहिली मॅच या ठिकाणी फिनिश होत्या. पहिला मॅच जिंकला टीम गाडेवाडी संघानं आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मिस्टर राजेश अनडाऊटेडली, ज्यानं 1 हँडेडली ही मॅच आपल्या बाजूनं खेचली तोच राजेश ठरला मॅन ऑफ द मॅच, ज्याच्या बॅटमधून तब्बल 34 धावा निघाल्या आणि एक विकेट देखील राजेशच्या नावावर राहिली. तोच राजेश ठरला मॅन ऑफ द मॅच. राजेश आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी यायचं आहे आणि जेव्हा सेकंड इनिंगला सुरुवात होईल त्यावेळेला आपल्यासोबत जोडले जातील अगदीच चिपळूण परिसरातील खडपोळी दमदार आवाज अर्थात प्रथमेशजी कदम सर. थँक्यू.